चलो, गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. वीकेंड सेशन स्टार्ट करूया. मोस्टली 2020चा शेवटचा वीकेंड सेशन. बरंच काही दिलं आपल्याला 2020नी, आणि आता बघूया 2021 कसा जाईल आपल्याला 2021, राईट, 2021चा. तर थोडंसं निफ्टी बघूया आपण. आता मी बराच बघितलं की निफ्टी जो काही पडला 21 तारखेला, इथे जर बघितलं आपण तर तो इथे 21 तारखेला पडला, करेक्ट. तर हा एवढा जो काही फॉल आला ना, थोडंसं मी इकडे तिकडे सगळं बघितलं ना, तर बऱ्याचसं असं झालं की हा ऍक्च्युअली जो काही ब्रिटनमध्ये नवीन कोविड आला, म्हणजे सगळेच म्हणत होते की नवीन आला त्यामुळे त्याच्यात पडला वगैरे. तर तर तसं काही नव्हतं. थोडंसं असं लक्षात आलं की काही ज्या ऑर्डर्स होत्या, ज्या एक्सचेंज मध्ये होत्या, त्या कॅन्सल झाल्या. काहींचे स्टॉप लॉसेस किंवा काहींनी शॉर्ट सेल वगैरे जे केलेले होते ना, तर ते एक्झिक्यूट नाही झाल्यामुळे तो धबधब, त्या जर बघितला आपण 2 सव्वा 2च्या आसपास तो मार्केट खाली कोसळला होता जोरात. हा जो फॉल आहे ना, त्यानंतरचा जो मोठा फॉल आलता सकाळपासून, थोडासा असं जनरली एक चाललं होतं सगळीकडं. त्यामुळे काही मेसेजेस वगैरे पण आले पण असतील तुम्हाला, टेक्निकल काही एररच्या वगैरे, त्यामुळे. कारण एक त्याच्यामध्ये सरप्राइझिंग असं होतं की आता बाबा करेक्शन यायला पाहिजे आपण म्हणतोय कधीचा, कारण मार्केट खूप ओव्हरबाउट झालंय, वरती आलंय, हे आलंय, आणि सडन एक दिवस पडून तेवढाच तो रिकवर पण झाला. मग हे कुठेतरी थोडस पचायला जड जातं ऍक्च्युली. ऍटलीस्ट करेक्शन जर आहे तर हा तो अजून पडायला पाहिजे खाली, राईट. पण तसं काही झालं नाही, तेवढ्या पॉईंट्स त्यांनी रिकव्हरी पण केली. पण नॉर्मली जर आता बघितलं ना आपण ओव्हरऑल थोडस, तर पी जो आहे निफ्टीचा तो खूप आहे, 37-38च्या आसपास आहे. आणि मागच्या वर्षीचा जर आपण बघितला पी, तो साधारणतः मला वाटतं 26-27च्या आसपास होता. पी रेशो ऑफ निफ्टी 50 ऑफ, समजा आता डिसेंबर 2019चा टाकला मी, राईट. तर तो बघा साधारणतः कितीला होता, तो 26-27च्या आसपास होता, आणि जो आता आहे तो बराच हायला आहे. आणि त्यावेळेचा जर तुम्ही 26-27चा जर पकडला तर 10,800 10,900च्या आसपास पीई होत मार्केट होतं. तर असं जेव्हा असतं त्यावेळेस आत्ता जर बघितलं तर तो ओव्हरसोल्ड आहे, सॉरी ओव्हरबाउट आहे खूप. मग निफ्टीला आता हा जो वरचा झालेला आहे, म्हणजे 11-12 हजाराच्या आसपास आत्ता असायला पाहिजे, आणि आता 1,500 ते 2,000 पॉईंट वरती आहे. तर हा एक फुगवटा आहे, आणि तो फुगवटा ऍक्च्युली खाली आला पाहिजे निफ्टीचा. बँक निफ्टी त्या मानाने बघितला तर अजिबात जात नाहीये वरती. खूप म्हणजे शहाण्या मुलासारखं बँक निफ्टी वागतोय, आणि तो एकदम इकडे घेतो मी थोडस. बघा, एका मागच्या मार्च एप्रिलचा जो काही हाय आहे तो अजून ब्रेक झालेला नाहीये. म्हणजे बँक निफ्टी हा एका लेवलला व्यवस्थित चाललाय. फक्त प्रॉब्लेम जो आहे तो आहे आपल्या निफ्टीला. म्हणजेच इथून जर निफ्टीला करेक्शन द्यायचं झालं तर त्यांनी साधारणतः पहिलं जे काही करेक्शन आहे ते त्याचं आलं पाहिजे 12,400च्या आसपास, राईट. आणि दुसरं करेक्शन जे आहे ते त्यांनी द्यायला पाहिजे साधारणतः 11,500च्या आसपास. हे 2 लेवल आहेत आता निफ्टीला करेक्शन देण्यासाठी. आणि हा एवढं जर करेक्शन दिला तर मग एक हेल्दी मार्केटचं सिच्युएशन आणि राहील. अदरवाईज तो थोडासा ओव्हरबाउट, मग जी मनात भीती वगैरे आहे ना ती तशीच राहील, राईट. हे एक साधारणतः ह्याचं आहे निफ्टीचं, राईट. त्यानंतर मी जस्ट म्हटलं की हा वर्ष संपतोय, करेक्ट, आणि नवीन वर्ष आता स्टार्ट होणार आहे.
तर आपल्याला काय करता येईल, थोडस जर आपण प्लॅनिंगच्या अँगलनी वगैरे जर बघितलं, तर येणारं जे काही नवीन वर्ष आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला फायनान्शियली काय करता येईल, राईट? किंवा आपण विकेंड सेशन्स पण घेतो, याच्यात आपल्याला अजून काही करता येईल का? तर याच्यावर थोडस जर आपण गप्पा मारल्या आणि डिस्कस केलं, तर तुमच्यात पण जर डोक्यात काही आयडियाज असतील, त्या जर सांगितल्या, तर त्याच्यावर डेफिनेटली येणाऱ्या एका ह्या वर्षामध्ये आपल्याला वर्क करता येईल, राईट? कोणी काही आहे सांगू शकाल? मग थोडं थोडं घेऊया आपण. प्लॅनिंग मला माहिती आहे, सगळेच त्याला रेझोल्युशन नाव देतात. वीरभद्र बोलतो सर. येस येस, बोला ना सर. सर आतापर्यंत आपण ट्रेडिंग सर इक्विलिटी मध्ये केलं, MCX मध्ये आपण आता हल्ली सुरू पण केलेलं आहे. हम्म. सर मला वाटतं की आपण एकदा करन्सी मार्केटमध्ये बद्दल हा विषय आपण पुढे घेऊयात सर. ओके, नाईस, व्हेरी नाईस. करन्सी मार्केट पण आपल्याला बघूया आपण, नॉट अ प्रॉब्लेम, राईट? येस. आता काय आहे माहिती का, जर बघितलं ना, मागच्या 2 ते 3 महिन्यात ना करन्सीने अजिबात मुवमेंट दिलेली नाहीये. आपल्याला घेता येईल करन्सी, चांगलं आहे, कारण इन्व्हेस्टमेंट खूप कमी लागते. त्याचं जे मुवमेंट आहे ती मर्यादित असते, त्यामुळे तो एक चांगला फॅक्टर आहे ऍक्च्युली. थोडासा इग्नोर आपण म्हणू शकतो की झालेला, आणि तुम्ही चांगलं एकदम आठवण करून दिली. तर 2021 मध्ये आपण नक्की त्याला हात घालूया. गुड. येस, अजून? बघा, याच्यामध्ये असं आहे की आपण जस्ट आता एक चर्चा करून वगैरे सोडणार नाही. हा आणि पुढचा सॅटरडे जो आहे ना, ते दोन आपण व्यवस्थित प्लॅनिंग वरती, आणि मग त्याचं ऍक्च्युअल आपलं एक्झिक्युशन कशा पद्धतीने आपल्याला करता येईल याकडे जाऊया आपण. म्हणजे काय राहील की आपल्याला ते खरंच बाबा, हा काहीतरी आपण करतोय, आणि मग त्याचं युटिलायझेशन, एक्झिक्युशन. कारण काय होतं, प्लॅनिंग सगळेच करतात. प्लॅनिंग करायला आपल्याला कसं असतं माहिती, ऍक्च्युली बघितलं तर 1% एफर्ट्स लागतात प्लॅनिंग करायला, 99% एफर्ट्स लागतात ते एक्झिक्यूट करायला. मग आपण अशा पद्धतीनेच करणार आहोत की ते सगळं मेजरेबल असेल, त्याची अकाउंटेबिलिटी असेल, आणि ते अचिवेबल असेल येणाऱ्या वर्षामध्ये फायनान्शियली. आपण असं म्हणणारच नाही नक्कीच की 50,000 असतील तर टाकूया, आणि त्याच्यावरती आपण 50 लाख कमवायचं, 1 कोटी कमवायचं, 2 कोटी कमवायचे, राईट? 50,000 टाकून आपण 50 लाख सुद्धा कमवू शकतो, नॉट अन प्रॉब्लेम. आता ज्यांनी काही कोर्स वगैरे माझ्याकडे केलेले त्यांना माहिती आहे, पण त्याला हायली डिसिप्लिन लागतं. मग तोही एखादा माझा चाललाय आता की प्रोग्राम आपण स्टार्ट करायचा का, काही लोकांना घेऊन. तर बघूया ते कसं हे होईल. बट ओव्हरऑल जर बघितलं तर आपल्याला काय करता येईल, फायनान्शियली फ्रीडमच्या अँगलने आपल्याला वळायला. करेक्ट? येस, अजून कुणी? अरे, कुणीच बोलत नाही अजून, काही वाटत नाही कुणाला काही? म्हणा सर, आम्हाला वाटलं की तुम्ही स्टॉक बद्दल बोलणार आहे, त्यामुळे आम्ही स्टॉकचीच तयारी करून घेऊन आलो, दोन चार स्टॉक विचारूया. आणि इथं आल्यावरती गुगली पडला. करेक्ट? जसे मार्केटमध्ये जसं असतं तसं. तर इयर 2020, अरे 2020 संपला बाबा, आता हा 2020 हे केलेले. तर त्याच्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने प्लॅनिंग करता येईल बघा. सिम्पल आहे, एक स्टेप बाय स्टेप जाऊया आपण. थोडस या सॅटर्डेला आणि नेक्स्ट सॅटर्डे असं दोन्ही आपण प्लॅनिंग करूया खूप छानपैकी. करेक्ट? तर याच्यामध्ये मला माहिती आहे बरेच जण इन्व्हेस्टमेंट करत आहेत आपल्या इथं, किंवा काहींनी जस्ट आता स्टार्ट केलेलं आहे. काही जण जस्ट विकेंड सेशन्स, किंवा काहींनी माझ्याकडून ट्रेनिंग पण घेतलंय, काही जण घेत आहेत, किंवा काही जण घेतील, किंवा अन्य दुसरीकडून पण घेतील. पण हे करताना काही जण आता लॉंग टर्म किंवा शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट पण करतायत. करेक्ट? तर काही जण उद्या करतील सुद्धा. मग हे करताना वगैरे आपल्याला कशा पद्धतीने करता येतं, राईट? तर 2021 मध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंटच्या अँगलनी कसं बघायचंय,
की बरेच जण आहेत की शेअर मार्केट स्टार्ट केलं आणि त्याच्यामध्ये जर क्लास वगैरे केला तर त्यामुळे काय होतं की बरेच जणांचं असं होतं की त्यांचा कल हा इंट्राडेकडे जास्त असतो. इनिशियल फेजला ऍक्च्युली खूप कमी केलं पाहिजे आणि त्या डिसिप्लिननी जे तुम्ही शिकता त्या डिसिप्लिननीच केलं पाहिजे आणि त्या ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट जे असते तुमची शॉर्ट टर्म किंवा लॉंग टर्मची ती कुठेतरी मागं पडते. राईट. मग याच्यामध्ये आपण 2021 मध्ये समजा आपण इन्व्हेस्टमेंट केलेत तर इन्व्हेस्टमेंटचे स्टॉक्स काढायचे. आता असंही आपण टॉक ऑन स्टॉक घेतो की विकेंडला आपण जस्ट बघतो ओव्हरऑल कसा आहेत काय आहेत. मग याच्यामध्ये जर आपण समजा इन्व्हेस्टमेंट केले, एक एक सिंपल एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. ते म्हणजे काय की SIP. हे SIP तर सगळ्यांना माहित आहे. पण SIP बघताना एक नॅरो माइंडेड किंवा नॅरो विजनच आपल्याला माहिती आहे. ते म्हणजे काय म्युच्युअल फंड मध्ये आपण SIP करायचं. पण बऱ्याच जणांना हे माहित नाहीये की SIP हे तुम्ही बऱ्याच ठिकाणी करू शकता, स्टॉक्स मध्ये पण करू शकता. मग ते कशा पद्धतीने करायचं SIP. तर सिंपल एक आहे ते म्हणजे काय, बऱ्याच जण सोनाराकडे BC वगैरे पण लावतात. राईट. ते म्हणजे काय SIP म्हणजे काय सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग. सिंपल. मग ही सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग जी आहे ती आपण फक्त म्युच्युअल फंडापुरतीच मर्यादित ठेवलेली आहे. त्याचा वापर इतर ठिकाणी करतच नाही आपण, जो ऍक्च्युली करायला पाहिजे. किंवा काही जण जर RD करत असतील म्हणजे महिन्याला काही बँकेत पैसे किंवा कुठे पोस्टात किंवा पिगी बँक पतसंस्था अशामध्ये असतील, ते पण म्हणजे काय झालं तुमचं सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच. करेक्ट. तर असं तुम्ही काय करू शकता की तुमच्या एक सपोज दॅट तुम्ही एक 5 ते एक 5च पकडू आपण, एक 5 स्टॉक जर तुम्ही घेतलात एकदम चांगले आहे. बघा आपण काय रिटेल इन्व्हेस्टर आहोत, खूप छोटे आहोत की आपल्याला असं समजायचं की मार्केटचं काहीही ज्ञान नाही, एवढं काही जास्त नाहीये. कारण मार्केटमध्ये खूप भले मोठे मोठे प्लेयर आहेत. करेक्ट. तर ह्या याच्यामध्ये जस्ट सकाळी मी एक वाचत होतो त्याच्यामध्ये एक खूप छान वाक्य मला प्लेयर वरून आठवलं, ते सांगतो तुम्हाला. की तुम्हाला जर जिंकायचं असेल ना तर तुम्ही प्लेयर बनलं पाहिजे, ऑडियन्स नाही. कारण ऑडियन्सचं काम असतं फक्त बघणं आणि प्लेयरचं काम असतं ते म्हणजे तिथं खेळणं. मग तुम्हाला प्लेयर बनायचं म्हणजे आपल्याला प्लेयर बनायचं म्हणजेच काय, ह्या सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन नुसार जर समजा आपण एक 5 स्टॉक घेतले तर प्रत्येक महिन्याला त्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करत राहायचं. एक सेशन झाल्यानंतर तुम्ही सुद्धा बॅक टेस्टिंग करून बघा. तर एक बॅक टेस्टिंग आपण आता इथं जस्ट एक स्टॉक घेऊ आणि त्याचं जस्ट करूया आपण. राईट. म्हणजे तुम्हाला थोडीशी एक आयडिया येईल ते कशा पद्धतीने आपल्याला मंथली घेतो मी. खूपच एखादा स्टॉक घेऊया आपण. चलो इन्फोसिस इथं दिसतोय मला चांगला, तर इन्फोसिसच घेऊ आपण. राईट. तर समजा असं समजूया आपण की मागच्या वर्षीचं घेऊया. राईट. स्टार्ट फ्रॉम जानेवारी. तर जानेवारीचा आपण जर तुम्ही बघितला तर हायर जी काही प्राइस होती त्याची ती होती 751. राईट. तर समजा तुम्हाला काय करायचं, एक एक्सेल शीट बनवायचं. एक एक लक्षात ठेवा, शेअर मार्केटमधून पैसा हा इझिली मिळत नाही, आपल्याला खूप हार्डवर्क करावं लागतं. थोडस समजा तुम्ही SIP किती अमाऊंट करणार आहात, तुमची SIP अमाऊंट तुम्ही ठरवा. राईट. मग इथे समजा आपण स्टॉक नेम ठरवला, आपण सिरियल नंबर SIP स्टॉक नेम समजा, नंतर शेअर प्राइस आपण ठरवली. करेक्ट. शेअर प्राइस झाली, हे झालं. आणि इथे नंबर ऑफ शेअर आपल्याला किती मिळतील प्रत्येक महिन्याला. राईट. म्हणजे समजा आणि इथे आपण असं पकडूया जानेवारी 19. राईट. स्टॉकचं नेम इन्फोसिस. शेअर प्राइस किती होती जानेवारी 19ला, ती जर आपण बघितलं तर इथे किती आहे, जानेवारी 19ला हायर प्राइस आपण पकडूया प्रत्येक महिन्याचे 750. राईट. तर इथे किती झालं तुमचं 750. तर इथे मी एक इथे SIP अमाऊंट आहे आणि इथं मंथ टाकतो. राईट. तर
इथे जान 19 SIP अमाऊंट एक आपण साधारणतः असा पकडू की महिन्याला तुम्ही 5,000 रुपये इन्व्हेस्ट करणार आहात, राईट. फक्त आता एक लक्षात ठेवा की इथे मी एक फक्त एक्झाम्पल म्हणून तुम्हाला दाखवतोय, पण तुम्ही एकाच शेअर मध्ये सगळे टाकायचे नाहीत. म्हणजे काय करायचं आहे, 5,000 डिवायडेड बाय, समजा मी आता फ्रॅक्शन मध्ये आपल्याला म्युच्युअल फंड मिळतात, हे मिळत नाहीत, राईट. म्हणजे समजा 7 शेअर मला इथे मिळाले. त्याच्यानंतर माझी अमाऊंट सेम राहील, राईट. आणि ही आली माझी फेब 19, करेक्ट, मार्च 19. जर हे असं मी करत, समजा फार एवढी नाही, पण मी इथपर्यंत जानेवारी 20 पर्यंत जर आणलं, तर इथे माझी प्रत्येक महिन्याची जर 19 फेब्रुवारी 19 ला किती प्राइस होती, हाच पकडा आपण 768, राईट. तर इथे मी 768 जर टाकलं, सेम स्टॉक आहे, त्यामुळे मी काय करतोय, प्रत्येक महिन्याचा एक ऑन एन ॲव्हरेज काढतोय. इथं 742, याचा जर मी घेतला 7,772. आता हे एक्सेल मध्ये जे काही कोणी करतं ना, त्यांना माहिती की ते जर आपण काही फॉर्म्युला वगैरे टाकला की एक्झॅक्टली हे त्याचं नंबर ऑफ शेअर्स आणि हे आपल्याला काय मिळतात, ऑटोमॅटिकली कमी होऊन मिळतात. तर याच्यामध्ये बघा, प्राइस जसे वाढत जाईल तसं काय होतं, आपलं शेअरची जी प्राइस आहे, आता याच्यामध्ये खालचं घ्यावं लागेल, रेड असेल तर 692. हे 1-2 पॉईंट इकडे तिकडे होतील, म्हणजे त्याचं काही हे नाही, मी जस्ट एक एक्झाम्पल साठी तुम्हाला मी जस्ट इथे देतोय. आता हे जर असं जर आपण केलं इथे, आणि याचं जर ऑन एन ॲव्हरेज प्राइस जर काढली आपण, तर ती निघती 758, राईट. 758 ॲव्हरेज प्राइस. आणि याचं जर आपण तुमचे नंबर ऑफ शेअर्स जर बघितले एका वर्षात, तर ते होतात 86, राईट. तर हे काय होतं तुमचं, हे ऑन एन ॲव्हरेज आणि नंबर ऑफ शेअर्स आहेत ते काय होतात तुमचे वाढत जातात. आणि आजच्या डेटला जर प्राइस जर बघितली आपण त्याच्यानंतरची, तर ती 1200ला आहे आणि ॲव्हरेज प्राइस तुमची होती 750. मग जो काही मार्केट फ्लक्च्युएशन होतो, म्हणजे तुम्ही असं समजलात की तुमचा पेमेंट वगैरे होतो किंवा तुमचा इन्कम येतो, आणि प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला जर तुम्ही परचेस करत असाल, राईट, 5 स्टॉक असतील, तर 5 स्टॉक्स मध्ये समजा 5,000 असेल, तर सेम अमाऊंटचे तुम्ही काय करायचे, त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा प्रत्येक महिन्याला. आणि नेहमी घेताना चांगले आणि स्ट्रॉंग जे आपले स्टॉक्स आहेत तेच घ्यायचे कधी पण. याचं बेनिफिट असं होतं की जे स्ट्रॉंग असतात, मार्केट खूप जरी पडलं, लाईक HDFC असेल, राईट, HDFC बँक घ्या, इन्फोसिस आहे, रिलायन्स आहे, SBI बँक, ICICI बँक, LNT आहे, हिंदुस्तान युनिलिव्हर आहे. हे असे जे चांगले स्टॉक्स आहेत ना, याच्यामध्ये कधीही इन्व्हेस्टमेंट तुम्ही केलात. हा, एक मात्र आहे, काही स्टॉक त्याच्यातले खाली येतील, काही वर येतील, पण ऑन एन ॲव्हरेज हे नेहमी तुम्ही तुमचा एक चांगला वेल्थ क्रिएट होईल. एक त्याच्यामध्ये जर हे इन्व्हेस्टमेंट जर आपली येत राहिली, तर डेफिनेटली तुमचा पोर्टफोलिओ आहे ना, तो चांगल्या प्रकारे तयार होईल, राईट. तर आपण बघूया विकेंडला, प्रत्येक विकेंडला आपण असं हे करून थोडंसं, किंवा मंथली एक घेऊया पोर्टफोलिओ बिल्डिंग साठी. आपण एक मंथली अशी एक स्पेशल सेशन घेऊया, काय वाटतं? एक नोट करून पण ठेवतो, त्याच्यासाठी आपल्याला काही करता येईल मिळून, तर ते आपण डेफिनेटली करूया. येस. तर हे तर आपल्याकडं एकदम हे होईल,
स्टेप बाय स्टेप आपल्याला जायचं आहे आणि स्मॉल स्मॉल गोष्टीतून, छोट्या गोष्टीतून, आता मी एक्झाम्पल एक 5,000 दिलेत, तुम्ही एक 2,000 पण स्टार्ट करू शकता. तुमचे काही असतील त्याच्यामध्येच फक्त मंथली वगैरे इन्व्हेस्टमेंट करून हे करून. आता काय होतं माहिती आहे, तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये जर इन्व्हेस्ट केलात, म्युच्युअल फंड वाले तरी काय करतात, अल्टिमेटली शेअर मार्केटमध्येच टाकतात आणि तो प्रॉफिट त्यांना होतो आणि त्यातला काहीच भाग म्हणजे 90% प्रॉफिट ते घेणार आणि 10% प्रॉफिट तुम्हाला देणार. मग बेटर जेव्हा आपल्याला थोडंसं मार्केट समजतं, माहीत आहे, आता काही गोष्टी आपल्याला समजतात, काही अनालिसिस करतो, काही सपोर्ट्स आपल्याला मिळतात, तर त्या याच्यामधून डेफिनेटली आपण सुद्धा डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करू शकतो. करेक्ट. येस, अशा पद्धतीने आपल्याला जाता येईल. येस, अजून अजून काही आहे का कोणाकडे शेअर करायला किंवा काही सांगायला की ज्या गोष्टीतून आपल्याला जाता येईल? आता जसं मी सांगत असताना काही ना काही आयडिया वगैरे आली असेल. येस, यू कॅन शेअर. ओके, कुणाकडे नाहीये, चलो प्लॅनिंग करूया आपण, नॉट अ वरी. राईट. त्याच्यानंतर एक आहे ते म्हणजे एकदम जे इंट्राडे वगैरे करणारे आहेत, सर्वात एक खूप छानपैकी मी एक स्ट्रॅटेजी हे झालेली आहे, तर ती मी एक घेऊन येणार आहे. म्हणजे इंट्राडेचं जे बऱ्याचशा गोष्टी आहेत, म्हणजे बऱ्याच असं वाटतं की अरे आता काय कुठली स्ट्रॅटेजी वगैरे, एक छानपैकी डेव्हलप केलेली आहे. इवन मी शिकलोय म्हणजे ती, आणि त्या याच्यामध्ये एक खूप छान आहे, कन्सिस्टन्सी जी आहे ते एक मिळून जाते त्याच्यात. मग त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत की ते तुमच्या निघून जातात. ओव्हर ट्रेडिंग असेल किंवा मग मार्केट वोलाटिलिटी असेल, सगळ्या सगळ्या गोष्टींच्या बियॉइंड ते आहे. बघूया आता लवकरच आपण ते अंमलात आणूया. तर 2021चं जे आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या आपल्याला करता येतील. येस, अजून कोणाला काही? चलो, अजून काही स्टॉक्स सांगा, एक दोन स्टॉक घेऊया. हा, महत्वाचं होतं ते म्हणजे, सर आपण बजाज फायनान्स एक स्टॉक घेऊयात का? हा आता मी त्याच्यावरच येणार होतो ऍक्च्युली. कारण तो एवढा छानपैकी वर गेलाय आणि तो खूप पकडायचा प्रयत्न केला त्याला मी, पण तो काय कुठं हाती लागलाच नाही. म्हणजे जेव्हा जेव्हा मी सर विचार एकदा करतो चॅनल टाकलं तर आपण पकडू शकतो त्याला. चॅनल टाकून पाहिला एकदा हा हा, त्याच्यामध्ये सर मला असं वाटतं की तो चॅनल जर त्याने ब्रेक केला मे बी, तर काहीतरी एक नवीन बघा दिसू शकतं सर आपल्याला नाही, त्याच्यामध्ये. आता आता जर बघितलं ना इथे, तर तो इथला ऑलरेडी इथं ब्रेक केलेला आहे त्यांनी. ट्रेंड लाईनच घेतो हे बघा. आता हा जर जो लाईन होती त्याची, जिथं तो डेलीचा आहे, त्यामुळे तुम्हाला थोडं लगेच हे होऊन जाईल, समजून जाईल. बघा, हा जो ब्रेकआउट दिला, बट फक्त माझं एक होतं की मी तो त्या वाट बघत होतो, हा थोडासा खाली येईल का 4,600च्या आसपास वगैरे, मग आपल्याला घेता येईल असं माझं होतं. पण तो आला नाही, तिथून 5,000चा ब्रेकआउट देऊन पुन्हा 5,300ला तो गेलेला आहे. आता एक आहे ते म्हणजे काय, 5,000चा त्याला सपोर्ट आहे खूप चांगला, सायकोलॉजिकल पण आहे. आणि आता जस्ट मार्केट कंडिशन कळत नाही, पण आता हा अजून एक गोष्ट आहे जी आता तुम्हाला लोकांना पण बऱ्याच लोकांना कळली असेल, की मार्केटमध्ये अजून एक इंडेक्स येतोय. जसा निफ्टी आहे, बँक निफ्टी, निफ्टी आयटी आहे, तशा अजून एक येतोय जो मला वाटतं बँक निफ्टीपेक्षा ओलाटाईल असेल, कदाचित होईल. तर तो आहे निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस. 11 जानेवारी पासून तो स्टार्ट होईल. तर त्याच्यामध्ये बजाज फायनान्स आणि हे सगळे फायनान्शियल आहेत, एनबीएफसी वगैरे ते असतील, आणि आपण एनबीएफसी बघतो की खूप ओलाटाईल आहेत. तर तिथेही ऍक्च्युली याला मजा येणार आहे ट्रेडिंगला, आणि त्यावेळेस मे बी बजाज फायनान्स अजून जास्त त्याच्यामध्ये राहील, त्याची मुवमेंट किंवा तो तेवढा स्ट्रॉंगली जसा आता वरती आलेला आहे. कारण तो इंडेक्स सुद्धा येताना 10,000 11,000च्या वरतीच मला वाटतं आणतील ते. आणि जर तेवढा आणायचा झाला तर स्ट्रॉंग कुठला तरी स्टॉक पाहिजे की जो वरती असेल, म्हणून कदाचित
बजाज फायनान्सची एवढी मुवमेंट आपल्याला मिळत असेल वरच्या लेवलला. राईट. आता असं आहे की बजाज फायनान्सला तुम्ही प्रेडिक्टच करू शकत नाही कुठल्या लेवलला त्याला बाय करायचं. आता एकच आहे तो म्हणजे काय, जर हा हाय ब्रेक झाला 5300चा तर तुम्ही बिंदास्त बाय करू शकता. लाईफ टाइम हाय आहे. लाईफ टाइम हाय आहे का बघू द्या मला एक मिनिट. हा, ऑलमोस्ट लाईफ टाइम हाय तो ब्रेक करून तुम्हाला वरती देईल. 10 फेब्रुवारीला 4900चा होता आणि आता तो ब्रेक झालाय आणि त्याच्यानंतर 5300च्या आसपास आहे. येस. निफ्टी मध्ये सुद्धा बघा डबल टॉप झालेला आहे आता, जर छोट्या टाइम फ्रेम वर बघितलं आपण. इन्फोसिस निफ्टी बघा आता इथे डबल टॉप लेवलला आहे, तर हा सस्टेन झाला तर ठीक, नाही तर तो इथून खाली येऊ शकतो पुन्हा. येस, थोडा एक 5 मिनिटं आहेत. कुठला एखादा स्टॉक किंवा काही हवा असेल तर सांगा. नेक्स्ट सॅटरडे खूप हेच जरा थोडंसं आपण कशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप करणार या प्लॅनिंग कडे जाऊया. म्हणजे नव्या वर्षीत नवीन एक मस्त सुरुवात करता येईल. तोपर्यंत तुम्हालाही काही असेल आयडिया किंवा काही प्लॅनिंग मध्ये आलं तर नक्की शेअर करा. करन्सी घेऊया आपण, करन्सी जाऊया. खूप दिवसापासूनच माझं ते चाललं होतं त्याच्यावरती, युएसडी INR वर. युएसडी ओके सर. INR MCX. हॅलो, येस, कोणतरी बोलतंय, आवाज मला हे होत नाहीये. युएसडी INR ट्रेडिंग व्ह्यूला येत नाहीये. इथून जर बघितलं आपण तर बऱ्याच दिवसापासून तो खूप रेंज मध्ये आहे का, त्यामुळे हा झोन जर वर किंवा खाली ब्रेक झाला तर चांगला येईल. इलेक्शनमुळे वगैरे त्यांनी थोडस डॉलरला खूप हे केलं होतं आणि आता सगळं झालेलं आहे, तर डेफिनेटली आता डॉलर आपल्याला चांगली मुवमेंट नक्की देईल. प्रिसाइजली जर बघितलं तर हा एक झोन आहे आता सध्याचा. करू आपण. येस, अजून कोणाला काही विचारायचं वगैरे असेल तर सांगा, मग आजचं सेशन जरा मग थांबवता येईल आपल्याला. कुठला एखादा स्टॉक वगैरे काही. हा, एक आहे रिलायन्स, एक आहे की जो चांगल्या पद्धतीने वर आलेला आहे अगेन 2000च्या लेवलला, जो बाईंग झोन आहे. पण फक्त थोडस थांबायला लागल. जानेवारी फर्स्ट वीक ते सेकंड वीक मध्ये थोडस असं मला वाटतं मार्केटनी करेक्शन दिलं पाहिजे. मार्केटनी जर करेक्शन आता जानेवारी फर्स्ट वीक सेकंड वीक मध्ये जर दिलं तर बजेट सेशनला खूप चांगल्या पद्धतीने मुवमेंट मिळेल वरच्या साईडला. आणि जर दिलं नाही त्यांनी, जर तो सस्टेन केला बजेट पर्यंत फेब्रुवारी पर्यंत, तर मग मात्र डेफिनेटली बजेटच्या सेशनच्या वेळेस मात्र मार्केट नक्की खूप म्हणजे मोठा फॉल वगैरे येण्याची शक्यता त्यावेळेस असेल. तेव्हा या गोष्टीकडे लक्ष ठेवा. तुमचे इन्व्हेस्टमेंट्स असतील तर ते थोडेसे कॉशियस राहा आणि एक लेवल येऊ द्या. लेवलच्या खाली जेव्हा मार्केट जाईल त्यानंतर मग थोडीशी भीती बाळगा की इन्व्हेस्टमेंट बद्दल काय करायचं. म्हणजे 12,000च्या आसपास, 12,000च्या खाली जर मार्केट जायला लागला तर मग भीती बाळगायची. जोपर्यंत 12,000 किंवा 12,700 12,500 पर्यंत मार्केट करेक्शन देऊ शकतो. उलट त्यावेळेस चांगलं संधी असेल की आपल्याला अजून काही ऍव्हरेज करायला, लॉंग टर्म जर असतील तर त्याच्यामध्ये स्टॉक्स बाय करण्यासाठी चांगली अपॉर्च्युनिटी त्यावेळेस आपल्याला मिळू शकेल. येस, चालेल, थांबूयात या थॉट वरती आज. सर ते फायनान्स नवीन इंडेक्स येते त्याबद्दल सांगितलं का? हो, सांगितलं ना आता. सॉरी सॉरी सॉरी, मी लेट कनेक्ट झालो जरा. ओके ओके, येस, आता जस्ट संपवलं ते.
ओके 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 नाही ठीक आहे काय येस हरकत येस नाही. 11 जानेवारी पासून स्टार्ट होते म्हणून सांगितले मी. 11 जानेवारीला स्टार्ट होत आहे का? 11 जानेवारी पासून आणि ते मे बी बँक निफ्टी पेक्षा वोलाटाईल असू शकेल. ओके. त्याला येस काय कॅपिटल सेमच लागणार का बँक निफ्टीच्या येस येस ऑप्शन मध्ये वगैरे सेमच असेल. फ्युचरचं फक्त त्यांनी किती ठेवणार आहेत माहित नाही अजून. ओके सर. ते आलं की समजून जाईल. ओके चलेगा. थँक्यू व्हेरी मच. येस येस. ओके एनी मोर क्वेश्चन्स डाउट्स एनी सजेशन 2 मिनिटात. ओके चलो थँक्यू व्हेरी मच. भेटूया नेक्स्ट सेशनला. चलो बाय बाय. डिस्कनेक्ट ओके करतोय थँक्यू मीटिंग सर. मी. ओके थँक्यू.